नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। 6 सप्टेंबर 2024 रोजी नवीन शासन निर्णय GR पारित करून महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे। आता नवीन फॉर्म आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरता येणार नाही। साइटवरती तसा मेसेज सुद्धा आलाय की तुम्हाला आता फॉर्म भरता येणार नाही, परंतु हे फॉर्म कुठे भरले जाणार आहेत? ज्या महिलांचे फॉर्म अद्यापही भरले गेलेले नाहीयेत त्या महिलांचं काय याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात 6 सप्टेंबर 2024 हा शासन निर्णय या ठिकाणी आहे। आणि या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता दिली होती। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली होती। म्हणजेच काय मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे सेतू केंद्र, माही सेवा केंद्र, सायबर कॅफे, अंगणवाडी किंवा BDO किंवा पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका या ठिकाणी सर्वच ठिकाणी हे फॉर्म स्वीकारले जात होते। परंतु आता खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये गैरप्रकार होत आहेत। चुकीचे कागदपत्र अपलोड करून लाभार्थी नवीन नोंदणी करून घेत आहेत आणि सरकारची याद्वारे फसवणूक करत असल्या कारणाने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू करण्यास संदर्भातील 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे। नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक म्हणजे CRP, त्याचबरोबर आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्रातिनिधिक जे व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचा अधिकार देण्यात आला होता। आता या शासन निर्णयाने अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास देण्यात आलेला अधिकार रद्द करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, आता तुम्हाला कुठल्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन, ग्रामसेवकांकडे जाऊन किंवा सेतू केंद्रांमध्ये जाऊन कुठेही तुम्हाला फॉर्म जमा करता येणार नाही। आता फक्त फॉर्म हे अंगणवाडी सेविका यांच्याकडेच हे फॉर्म जमा करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। तुम्ही वेबसाईटवरती कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरू शकत नाही। आता ॲपच्या माध्यमातून फॉर्म भरत असताना तर यापूर्वीच ते फॉर्म बंद झाले आहे, परंतु जी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली होती ती सुद्धा आता बंद करण्यासंदर्भात हा शासन निर्णय आहे। सदर माहिती अतिशय महत्त्वाचा असल्या कारणाने महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।